नेहमीप्रमाणेच आज आपण या ठिकाणी काही प्रश्नांचा खुलासा करण्यासाठी जमलेलो आहोत. त्यापैकी आजचा पहिला प्रश्न आपण घेऊया. तो पहिला प्रश्न आहे, यशस्वी जीवनाचे सूत्र. नेमकं काय असतं? जे लोक यशस्वी होतात त्यांच्या जीवनाचे सूत्र तरी काय असतील, आणि आपणाला अपयश येतं म्हणजे आपण नेमकं कुठे कमी पडतो, आपल्या आचरणामध्ये नेमका कोणता भाग कमी पडतो, कर्माचरण आपले कसे असावे हेच आपण आज इथे समजून घेणार आहोत. आपण आपले जीवन जगत असताना सर्वश्रेष्ठ कोणती कृती असेल? आपल्या आयुष्यात आपण जीवन जगत असताना सर्वश्रेष्ठ नेमकी कोणती कृती असेल? तर त्यामध्ये प्रामुख्याने आपण कर्म केल्याशिवाय आपल्याला पैसे मिळत नाहीत. कर्म केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत. पैसे कमवल्याशिवाय आपल्याला अन्न मिळत नाही. अन्न खाल्ल्याशिवाय आपल्याला ताकद मिळत नाही. आणि ताकद मिळाल्याशिवाय आपल्याला पुन्हा कर्म करता येणार नाही किंवा काम करता येणार नाही. पुन्हा त्याच विषयावरती कर्म केल्याशिवाय पुन्हा पैसे मिळणार नाहीत. पैसे मिळाल्याशिवाय पुन्हा अन्न मिळवता येणार नाही. अन्न मिळवल्याशिवाय ते खाता येणार नाही. खाल्ल्याशिवाय ताकद मिळणार नाही. आणि ताकद मिळाल्याशिवाय आपल्याला कर्म करण्यासाठी उपयुक्त एनर्जी न मिळाल्यामुळे आपल्या हातून कर्म घडणार नाही. म्हणजे यामध्ये सर्वश्रेष्ठ कोणती गोष्ट आहे? पैसा आहे का? हा दादा, सर्वश्रेष्ठ काय आहे? काय? अन्न? काय आहे नेमकं सांगा. कोणाला सांगता येईल? यामध्ये सर्वश्रेष्ठ नेमकं काय आहे? कर्म आहे, पैसा आहे, अन्न आहे की ताकद? बरोबर. यामध्ये सर्वश्रेष्ठ कर्म आहे. कारण तुम्ही कर्मच नाही केलं तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. पैसे नाही मिळाले तर आपल्याला अन्न मिळणार नाही. अन्न नाही मिळालं तर आपल्याला ताकद मिळणार नाही. आणि ताकद मिळाल्याशिवाय पुन्हा आपल्याला कर्म करता येणार नाही. ही एक साखळी आहे, ही एक चैन आहे. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यावं लागेल की नेमकं आपल्याला यामधलं आपण कुठल्या चक्रामध्ये अडकतोय. ऑलरेडी या चक्रामध्ये अडकलेलोच आहोत, पण त्यामध्ये आपण कोणत्या चक्रामध्ये अडकलेलो आहोत, कोणत्या चक्रामध्ये आपण वाहत गेलेलो आहोत, कोणतं नेमकं या चारीपैकी कोणती गोष्ट आपल्याला कमी पडते आणि आपण त्यात अडकलेलो आहोत. आणि ते आपल्याला न समजल्यामुळे आपल्या आयुष्यात दुर्घटना घडत आहेत किंवा आपण यशस्वी होत नाही. कर्म म्हणजे काय? तर आम्ही 3 व्याख्या केलेल्या आहेत. पहिलं, कर्म सिद्धांताचा होणारा परिणाम म्हणजे नशीब. हे समजून घ्या. आज ज्या पद्धतीनं आपण कर्म करू त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला उद्याची रोजीरोटी किंवा अन्न किंवा खायला काहीतरी मिळणार आहे. आज जर कर्म नाही केलं तर उद्या आपल्याला अन्न खायला मिळणार नाही. आज तुम्ही कसे जगता, आज तुम्ही कोणतं कर्म करता यावरती उद्याचं भविष्य निर्भर आहे. उद्या जर यशस्वी व्हायचं असेल तर आज आपल्याला कर्माचरण अतिशय शुद्ध असलं पाहिजे. म्हणून आपण एक वाक्य समजून घेऊया. आज आपण एक वाक्य तयार करूया. आपण ऐकलं असेल, नेहमी कुठेही बोलला असेल, कोणी बोललेलं ऐकलं असेल, सत्यम शिवम सुंदरम. शिव हेच सर्वस्व सुंदर आहे
आणि ते नुसतंच शिव नाहीये, तर ते सत्य असणारं शिव. शिव म्हणजे काय? उत्पत्ती, स्थिती आणि लय मधला शेवटचा प्रकार, म्हणजेच जन्म घेणे, कसं तरी जगणे आणि मरणे यामधला जो शेवटचा प्रकार आहे तो आहे शिवम, म्हणजे मरण. आपण सर्वजण मरणार आहोत हेच सुंदर आहे, म्हणजे सत्यम शिवम सुंदरम. सत्य हेच शिव आणि शिव हेच सुंदर आहे. यालाच आपण कर्मसिद्धांताचा परिणाम कसा होतो किंवा ते समजून घेण्यासाठी आपण याला थोडंसं मॉडिफाय केलेले आहे. सत्यम कर्मम सुंदरम. सत्यम कर्मम सुंदरम म्हणजेच आपलं कर्म अतिशय स्वच्छ असलं पाहिजे, आपलं कर्म अतिशय सत्य असलं पाहिजे, आपलं कर्म अतिशय सुंदर असलं पाहिजे. या जर गोष्टी आपण ठेवल्या तर आपलं आयुष्य नेमकं सुंदर होऊन जाईल, अतिशय सुंदर होईल. त्यासाठी सर्वप्रथम आपण कर्म ह्या विषयावरती बोलू. आपल्या आयुष्यात आलेलं प्रत्येक संकट हे त्या काळातलं आपलं ट्रेनिंग असतं. आपल्या आयुष्यात आलेलं प्रत्येक संकट त्या काळातलं आपलं ट्रेनिंग असतं. प्रत्येक समस्येवर मात करणारे एकमेव शस्त्र म्हणजे नॉलेज. आपल्याकडे जर ज्ञान नसेल तर आपल्या आयुष्यात आलेल्या समस्यांचे निवारण आपण कसे करणार? एक वेळ पैसे नसतील तरी चालेल, पण ज्ञान पाहिजे. कारण पैशामुळे नॉलेज मिळवता येणार नाही, पण आपल्याकडे जर नॉलेज असेल तर मात्र आपण पैसे मिळवू शकतो. हा तितकाच महत्वाचा भाग आहे, आपण समजून घ्यावा. म्हणून 3 गोष्टी आपण आपल्या आयुष्यात जगायच्या आहेत. आपल्या आयुष्यात आलेलं प्रत्येक संकट हे त्या काळातलं आपलं ट्रेनिंग असतं, हे लक्षात ठेवा. प्रत्येक समस्येवर मात करणारं एकमेव शस्त्र म्हणजे नॉलेज, आणि काउन्सिलिंग इज अ बेस्ट मेडिसिन फॉर आवर लाईफ. हे लक्षात ठेवलं, हे तीन वाक्य जर आपण लक्षात ठेवली तर मात्र आपलं आयुष्य सुखाचं, समाधानाचं होईल, यात संशय नाही. यशस्वी जीवनाच्या सूत्रांपैकी ही प्रमुख 3 सूत्र आपण समजून घेतली. त्याच्यानंतर पुढे आपण जाऊ. पैसा. आपण जेव्हा कर्म करतो त्या कर्माचं फळ म्हणून आपल्याला सांप्रत काळामध्ये पैशाच्या स्वरूपाने त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. आपण महिनाभर काम केले किंवा कुठेतरी मजदुरी केलेली आहे किंवा कोणाचं तरी काहीतरी करून त्या बदल्यात आपल्याला त्यांनी पैशाच्या रूपाने आपल्याला मदत केलेली आहे. म्हणजे कर्माचं फळ काय आहे? तर आपल्याला पैसे मिळालेले आहेत. हा महत्वाचा भाग आहे की ते पैसे आपण कसे मिळवलेले आहेत. ते पैसे आपण भ्रष्टाचाराने मिळवलेले आहेत का? तेच पैसे आपण चोरी करून आणलेले आहेत का? तेच पैसे एखाद्याचं मन दुखवून आणलेले आहेत का? तेच पैसे एखाद्याच्या संसाराचा नाश करून आपण आणलेले आहेत का? एखाद्याचा संसार उद्ध्वस्त करून आपण आणलेले आहेत का? बऱ्याच प्रकारचे प्रश्न आहेत. बऱ्याच प्रकारे पैसा कमवला जातो. त्यापैकी आपण नेमकं कोणत्या प्रकारे पैसा कमवलेला आहे ते अतिशय महत्वाचा भाग आहे. त्याच्याच पुढे अन्न. अन्न आपण कोणत्या प्रकारे कमवलेलं आहे तेच पैशावरती अवलंबून आहे. आपण जे अन्न खातोय, अन्न खाल्ल्यानंतर त्याचा पाचक रस होणार आहे. पाचक रस रक्तामध्ये मिक्स होणार आहे आणि त्यातून आपल्या शरीरातल्या शरीर पेशींना तो मिळणार आहे आणि शरीर पेशी त्यामुळे जिवंत राहणार आहेत.
त्या नाराज कशा होतात ते सांगतो. समजा आपण घरामध्ये एक 4 माणसांचं आपलं कुटुंब आहे. एक कुटुंब प्रमुख आहेत आणि 3 त्याची इतर सदस्य आहेत. पत्नी आहे, 2 मुलं आहेत. समजा कुटुंब प्रमुखाने एखाद्या व्यक्तीला विनाकारण त्रास दिला किंवा विनाकारण शिव्या घातल्या किंवा विनाकारण काहीतरी विचित्र प्रकार केला एखाद्या व्यक्तीबरोबर. जर त्या कुटुंबातील इतर सदस्य सत्सद विवेक बुद्धीचे असतील तर त्यांना कुटुंब प्रमुखाचं आचरण आवडेल का? आवडेल नाही ना. मुद्दा पुन्हा सांगतो. समजा कुटुंब प्रमुखाने जर वाईट आचरण ठेवलं तर त्या कुटुंबातील इतर सदस्यांना त्याचं आचरण आवडेल का? नाही आवडणार. बरोबर आहे. मग ते आचरण न आवडल्यामुळे एखाद वेळेला माफ करतील, इग्नोर करतील, पण सारख्या सारख्या जर चुका कुटुंब प्रमुखाने केल्या तर काय होईल? काय होईल? तर अशा सारख्या सारख्या जर चुका होत असतील तर कुटुंबातले सदस्य त्याच्यावरती नाराज होणार, त्याच्यावरती रागवायला सुरुवात करणार किंवा त्यांना काहीतरी उलट सुलट बोलायला सुरुवात करणार. कारण त्याच्या आचरणामध्ये मोठं परिवर्तन झालेलं आहे. त्यामुळे आपण आपल्या कुटुंब प्रमुखाला सुधारवण्याचा प्रयत्न करणार किंवा त्यांच्या विरोधामध्ये उभे राहणार. ही सत्य परिस्थिती आहे ना. मग आपल्या शरीरामध्ये अंदाजे 10 अब्ज शरीर पेशी आहेत म्हणून आपण जिवंत आहोत. आणि मेडिकल सायन्स प्रमाणे आपल्या शरीरातील 10 अब्ज शरीर पेशींना स्वतःचं मन आहे. ते त्यांच्या मनाप्रमाणे वागतात. मग जर आपण अयोग्य आचरण ठेवलं तर आपल्या शरीरातील शरीर पेशी आपल्यावरती रागवतील का नाही रागवतील, नाराज होतील का नाही होतील, महत्वाचा मुद्दा आहे. तर आपलं आचरण, कर्माचरण आपलं जर बिघडलं तर मात्र आपल्या शरीरातील शरीर पेशी बिघडतात. त्या आपल्यावरती नाराज होतात आणि नाराज झाल्यामुळे आपल्या शरीरातील शरीर पेशी आपलाच सूड घेण्याचा प्रयत्न करतात. मग काही दिवसानंतर आपल्या शरीरातील एखाद्या अवयवातील शरीर पेशी निकाम्या होतात किंवा आपल्या विरोधात बंड पुकारतात. मग आपल्या शरीरातला तो भाग निकामी होतो, आपण आजारी पडतो, आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होते. हा सर्वच्या सर्व कर्माचरणाचा भाग आहे. आणि कर्माचरण म्हणजेच यशस्वी जीवनाचे एक मोठे सूत्र आहे. म्हणून कर्माला सर्वश्रेष्ठ प्राधान्य दिलेलं आहे. कर्माचरण अतिशय महत्वाचा भाग आहे. आपल्या आयुष्यात पुढे काय होणार आहे याचा अंदाज आजच आपण बांधला पाहिजे. आज कर्मच असं झालं पाहिजे की याचा रिझल्ट उद्या पॉझिटिव्ह आला पाहिजे, खूप चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट आला पाहिजे, त्याचं फळ मला चांगल्या प्रकारे मिळायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला जर आपलं आयुष्य यशस्वी बनवायचं असेल तर आपल्याला कर्माला सर्वोत्कृष्ट स्थान द्यावं लागेल. म्हणून कर्मामुळे पैसा मिळतो, पैशामुळे अन्न मिळतं. अन्न जर आपण दूषित खाल्लं, आता दूषित म्हणजे काय तर मगाशी सांगितल्याप्रमाणे पैसे भ्रष्टाचाराचे असतील, पैसे चोरीचे असतील तर मात्र अन्न सुद्धा दूषित होतं. आणि अन्न दूषित झाल्यामुळे ते आपण खातो आणि खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये पाचक रस तयार होऊन त्या पाचक रसातून जे काय एन्झाइम्स तयार होतात
जे काही प्रोटीन व्हिटॅमिन तयार होतात ते सर्व शरीर पेशींना मिळतं आणि शरीर पेशी नाराज होतात, त्यांना ते नको असतं आणि ते खाल्ल्यामुळे त्यांना आनंद होत नाही, म्हणून शरीर पेशी आपल्यावरती नाराज होतात आणि आपल्या शरीराला चालवण्यासाठी मदत करत नाहीत. कारण हे शरीर एक कंपनी आहे. या कंपनीचा मालक आपला आत्मा आहे. या कंपनीचा मॅनेजर आपली बुद्धी आहे आणि ही कंपनी चालवण्यासाठी ज्या शरीर पेशी आहेत त्या कंपनीच्या वर्कर्स आहेत. आपला घोटाळा होतो कुठे पहा. मालक मॅनेजरला सांगतो आपल्याला आज अशा पद्धतीनं काम करायचं आहे. मॅनेजर लगेच सर्व शरीर पेशींना म्हणजेच वर्कर्सना ऑर्डर करतो. त्याप्रमाणे कृती व्हायला सुरुवात होते आणि वाटेल ते कामं शरीर पेशींकडून आपला मॅनेजर करून घेतो. त्याचा परिणाम मालकावरती पडतो, मनावरती पडतो आणि शरीर पेशींनी म्हणजेच वर्कर्सनी केलेलं चुकीचं काम कंपनीला त्रासदायक ठरतं, किंबहुना त्या कंपनीच्या मालकाला त्रासदायक ठरतं. म्हणून सर्वश्रेष्ठ काय असेल तर कर्माचरण. आपण कर्माचरण अतिशय शुद्ध अवस्थेत असलं पाहिजे. यशस्वी जीवनाचे सूत्र काय असेल तर कर्माचरण अतिशय पवित्र असलं पाहिजे. म्हणून अन्न जे मिळवलेलं आहे ते पवित्र असावं. ते खाऊन आपल्याला आनंद मिळेल, आपल्या शरीरातल्या शरीरपेशींना आनंद मिळेल अशा प्रकारचं सात्विक अन्न असावं. ते एखाद्याची हत्या करून आणलेलं अन्न नसावं, भ्रष्टाचाराने आणलेलं अन्न नसावं किंवा व्यभिचाराने आणलेलं अन्न नसावं. ते अन्न सात्विक असावं. ते अन्न ईश्वराला प्रदान केलेलं असावं आणि ईश्वराजवळ ठेवून आपण ते खाल्लं की आपल्याला एक त्याचा प्रसाद रूपाने आपण ग्रहण केल्याचा एक आनंद मिळत असतो. म्हणून देवाला नैवेद्य दाखवून ते अन्न ग्रहण करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. असो पुढे. अन्न खाल्ल्यानंतर ताकद मिळते. समजा भ्रष्टाचाराने मिळवलेलं अन्न असेल आणि ते खाल्लं तर भ्रष्टाचारी बुद्धी आपल्या मेंदूमध्ये अजून निर्माण होते. चोरी करून आणलेलं जर अन्न असेल तर आपल्या शरीरामध्ये अजून चोरी करण्याचे वेगवेगळे विचार येतात आणि त्याप्रमाणे आपल्याला तशीच बुद्धी चालते. म्हणून आपल्याला अन्नाचा दोष लागतो. इथेच परान्नाचा पण दोष आहे. कारण जर विनाकारण आपण परान्न खाल्लं तर त्याचा सुद्धा दोष लागतो. आपल्याला एक कहाणी माहिती आहे महाभारतातली. श्रीकृष्ण दुर्योधनाच्या घरचं जेवण न खाता विदुराच्या घरी जेवायला गेले. कारण विदुराने सात्विक वृत्तीने आनंदाने श्रीकृष्णाचा स्वीकार केला होता. दुर्योधनाने मात्र श्रीकृष्णाचा कधीही स्वीकार केला नव्हता. म्हणून जर दुर्योधनाचं जर आपण जेवण अन्न खाल्लं तर त्याच्यासारखी आपली दुर्बुद्धी होईल. म्हणून श्रीकृष्णाने दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्लं नाही. सदसद विवेक बुद्धी असणाऱ्या विदुराच्या घरच्या मात्र त्यांनी कण्या खाल्ल्या, डाळ भात खाल्ला असं आपण समजू. मोठा मुद्दा आहे तो. आपण इथे येऊ. पौष्टिक अन्न सात्विक अन्न खाल्लं तर आपल्याला ताकद मिळेल. ताकद मिळाल्यानंतर ही ताकद वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. वाईट प्रवृत्तीने करण्याची ताकद असू शकते. सतसत विवेक बुद्धीने काम करण्याची ताकद असू शकते. नुसतीच शारीरिक ताकद असू शकते. नुसतीच ताकदीला काय उपयोग आहे? गुडघ्यात मेंदू आपण म्हणतो ना, त्याला नुसत्याच गुडघ्यात मेंदू असून उपयोग काय? गुडघ्यात मेंदू म्हणजे काय तर त्याची जी विचार करण्याची जी पद्धत आहे ती खालच्या डाऊनला आहे, खालच्या लेवलला आहे. त्याची जी विचार करण्याची जी पद्धत आहे ते खालच्या लेवलला आहे. त्याचा अर्थ तो आहे. म्हणून आपली
म्हणून आपल्या नुसत्याच शारीरिक ताकदीला महत्व न देता सात्विक अन्न खाऊन सात्विक विचाराने जी ताकद होते, आपल्या मेंदूमध्ये जी आपण ताकद निर्माण करतो, सात्विक विचारांची आपल्या मेंदूमध्ये आपण ताकद निर्माण करतो, त्याचं नाव बुद्धी. आणि त्या बुद्धीनिशी आपण जे कर्म करतो ते अतिशय महत्वाचं आहे. पुन्हा आपण कर्मावरच आलो फिरून. म्हणजे किती जरी कुठे जरी तुम्ही फिरलात तरी शेवटी आपण कर्मावरच येऊ. मोठ्यात मोठ्या यशस्वी एखाद्या व्यक्तीचं जर आपण चारित्र्य वाचलं तर शेवटी फिरून 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 त्या एवढ्या सर्व लोकांनी पैशाला महत्व दिलेलं नाही, शेवटी कर्मालाच महत्व दिलेलं आहे. म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला सतत 18 दिवस कर्मोपदेश सांगितला आहे. कर्म कसं असावं याचं ज्ञान सांगितलेलं आहे. कारण कर्माचरण अतिशय महत्वाचा भाग आहे. म्हणून सत्यम कर्मम सुंदरम, यशस्वी जीवनाचे सूत्र काय आहे तर सत्यम कर्मम सुंदरम. श्री स्वामी समर्थ.